श्री रामनवमी उत्सव समिती पुणे आयोजित भव्य रथयात्रा शोभायात्रा रामराज्याची काढण्यात आली। पुण्यनगरीतील धनकवडी भागात सर्वात मोठ्या आणि सांस्कृतिक पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या पालखीचे रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुंदर वेगवेगळ्या फुलांची सजावट असलेला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता माता आणि हनुमान रथ, मनमोहक पालखी, 100 युवांचे ढोल ताशा वाद्य पथक, पुण्यातील फेमस अमर ब्रॉस बँड आणि त्यांच्या आकर्षक लाईटच्या 30 पेक्षा जास्त छत्र्या आणि 40 वादक असा संच केशव शंखनाद पथकाकडून 50 जणांचे शंखवादन करण्यात आले। यावेळी रथयात्रेच्या मार्गावर विविध सोसायटीच्या नागरिकांनी आणि मोठ्या मंडळातील राम भक्तांनी पालखी स्वागतासाठी फुलांची उधळण केली। यावेळी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धनकवडी व्यापारी आघाडी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विशेष सहकार्य केले। हजारो राजगिरा लाडूचे प्रसाद रूपी वाटप करण्यात आले। यावेळी रथयात्रेच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार, पुण्यनगरीच्या महापौर, पुण्यातील आजी माजी नगरसेवक, नगरसेविका आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी, सामाजिक राजकीय पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत असणाऱ्या 5 मान्यवरांना हिंदू शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। रथयात्रेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे माऊलीदादा पांचाळ, उदयभाऊ जगताप, बाबाशेठ नाईक, रणधीरदादा गायकवाड, सचिनदादा बदक, मंगेशभाऊ पवार, श्रेयसभाऊ फुगे, सत्यवानभाऊ कामथे, विक्रांतदादा तापकीर, वृषभदादा शिंगवी, महेशभाऊ भोसले, गणेशभाऊ दिघे, प्रमोदभाऊ धावणे, अशोकभाऊ देशमाने, विक्रांतदादा निकम, शिरीषदादा दहितुले, संदीपभाऊ नवले, संदेशभाऊ बनसोडे, गणेशभाऊ शर्मा, नितीनदादा देसाई, सुमितभाऊ पाटोळे, किरणभाऊ काकेकर, स्वप्नीलभाऊ मस्के, मंगेशभाऊ झाडाने, प्रशांतभाऊ सामलेट्टी, आप्पा करडेकर, अमरभाऊ सोनवणे, विक्रमभाऊ ढेपे, प्रतीश बन्नी सरवदे, समीरभाऊ पवार, स्वप्नीलभाऊ क्षीरसागर आदी मुख्य संयोजक आणि सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्णजी चिंचकर सर आणि उमेशदादा खंडेलवाल यांनी केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।